नली. तिची लहानशी नली राकेशचा हात धरून रडत रडत त्याला म्हणत होती की राकेश, माझी आई मला तुझ्याशी कधीही लग्न करू देणार नाही, कारण तुझ्या आईनेही माझा आणि तिचा भयंकर अपमान केलेला आहे. पण राकेश, मी तुझ्याशिवाय जगूच शकणार नाही रे. चल, आपण दोघेही जाऊ समुद्रात जीव देऊ. जिवंतपणी नाही तर निदान मेल्यावर तरी आपण एकत्र राहू. तेव्हा सगळा संयम सोडून राकेशने नलीला घट्ट धरलं आणि तो निग्रहानं म्हणाला, नली, अगं तुझ्यासाठी मी सगळ्या सुखाचा त्याग केलाय. जर तूच माझ्या जीवनात नाहीस तर मला सुद्धा जगायचं नाहीये. चल, आपण आत्ताच जाऊन जीव देऊ. आणि तांबडी आजी नली राकेशचा तो प्रेमाचा आलाप दगडासारखी स्थिर होऊन ऐकत होती. या वयात प्रेम किती वेडं असतं याची तिला जाणीव होती. खरंच तिच्या नलीनी जीव दिला तर? हा विचार डोक्यात आला आणि तांबडी आजी दार उघडून पळत पळत अंगणात आली. तर राकेश आणि नली एकमेकांचा हात धरून फाटकापर्यंत पोहोचले सुद्धा होते. आजी जीवाच्या आकांतानं ओरडली, नले, अगं मला एकटीला सोडून तू जीव देणार? थांब, मी सुद्धा येते. आणि नली गरकन मागे वळली आणि पळत येणाऱ्या आपल्या आईच्या कुशीत शिरली. नली, आजी, राकेश सर्वच जण रडत होते. तेवढ्यात तिथे सोनी आणि नेहा आल्या. त्या सुद्धा रडायला लागल्या. त्या सगळ्यांचं रडणं रूपानी, मुंजानी ऐकलं. ते सुद्धा धावत तिथे आले तर फाटकाजवळ ही रडारड. राकेश एकदम पुढे झाला. तांबड्या आजीचे पाय धरत म्हणाला, माय, प्राची माझी सावत्र आई आहे. आपल्या नावलौकिकासाठी ती माझा बळी घेतीये. माझी जर खरी आई असती तर तिने मला आपल्या पदरात घेतलं असतं. माय, अगं मला नलीशिवाय आता कोणी नाही. मला आई नाहीत, वडील नाहीत. तूच आता माझी आई हो. तांबडी आजी एकदम गहीवरून राकेशला उठवत म्हणाली, पोरा उठ. अरे पुरुषाने असं कधी रडू नये. आणि जावयाने सासूच्या दारात कधी रडू नये. त्यामुळे त्याच्या पत्नीचा अपमान होतो. मुंज्याने राकेशचा हात थोपटला. आजी राकेशला नलीला घेऊन दिवाणखान्यात आली तेव्हा मुंजा आणि रूपासुद्धा त्यांच्याबरोबर आत आले. सोनी, नेहा रडतच होत्या. त्यांना आजीने गप्प राहायला सांगितलं. नंतर ती राकेशला आराम खुर्चीत बस असं म्हणाली आणि स्वतः खाली बसत मुंजा, रूपा, नलीला सुद्धा बसा म्हणाली आणि तपकिरीची डबी काढत राकेशला म्हणाली, पोरा, मला अगदी पहिल्यापासनं काय घडलंय ते सगळं नीट सांग. राकेशने आजीला सगळं काही सांगितलं. त्याच्या आईचा मृत्यू, नंतर त्याच्या बाबांचं प्राचीशी झालेलं लग्न, त्याला लहानपणापासनं तिने स्वतःपासनं दूर ठेवणं आणि नंतर सुधाकर शेठच्या कांचनबरोबर त्याचं लग्न ठरणं, अंबाईच्या देवळात त्यांनी नलीला बघणं, सगळं त्याने आजीला काहीही न लपवता सांगितलं. शेवटी आपलं बेळगावचं घर, त्याची केमिस्टची नोकरी, हे सुद्धा त्यांनी तिला सांगितलं. आजी म्हणाली, ठीक आहे पोरा, मी बेळगावला येते, तुझं घर बघते. तशी तुझ्या नोकरीची खात्री आहे मला, पण तरीसुद्धा सगळं प्रत्यक्ष बघितलेलं बरं नाही का? त्या दिवशी राकेश आजीच्या घरी राहिला. नंतर मात्र आजीने मनात काहीही किंतु ठेवला नाही. राकेशशी ती पूर्वीसारखी चांगलीच वागली. मुंज्यानं त्याला पूर्वीसारखीच काजूची दारू अंगणात पाजली आणि नंतर मात्र आजीच्या घरावर आलेलं ते अशुभ काळं सावट निघून गेलेलं होतं. दुसऱ्याच दिवशी आजी, मुंज्या, रूपा बेळगावला एसटीनं गेले. राकेश फटफटीवर आला. आजीला राकेशचं ते छोटंसं अंगणाचं भरलेलं घर फार आवडलं. मुंज्यानं राकेशच्या कंपनीत जाऊन त्याच्या नोकरीची खात्री करून घेतली आणि त्यानंतर कोमठ्यात आपल्या घरी ते सगळेजण परत आले. बेळगावहून आल्या आल्या आजीने नली आणि राकेशच्या लग्नाची तयारी चालू केली. तिने सर्वप्रथम महादेवा ड्रायव्हरकडे मुंबईला निरोप पाठवून लता आणि केशवला बोलवून घेतलं. सरपंच शेषाद्रीला आणि बाळकृष्ण भटांना बोलवलं. राकेशची लग्नाची अडचण त्यांना थोडक्यात सांगितली. तसे सरपंच शेषाद्री आपलं नवं धोतर झटकत आजीला म्हणाले, तांबडी माय, तू काय त्या बारवाल्या प्राचीची काळजी करू नको. मी असताना ती कोमठ्यात पाऊलसुद्धा टाकणार नाही. आजी हसत म्हणाले, अरे ते मला ठाऊक आहे, पण मी एवढंच सांगते शेषाद्री, ती जर इथे आली तर अगोदर तुझं नवीन धोतर सांभाळ, नाही तर तुझं धोतर तिकडे आणि तू इकडे, असं नको ना व्हायला. चांगल्या गंगाधरनं राकेशच्या लग्नाची सगळी व्यवस्था आपल्या घरी केली. त्यांनी राकेशच्या आणि आपल्या सगळ्या गोव्याच्या मित्रांना राकेश नलीच्या लग्नाचं आमंत्रण मुद्दाम स्वतः जाऊन दिलं.
मुंबईहून केशाआजी, पेदीमाय, धोडीबा, तात्या, नारो, तारी आणि गणू आले. यावेळेला नारोची पोरं मंगेशचा म्हातारा मुंबईलाच बाळू रहीम मंगेशबरोबर राहिले. नली आणि राकेशचं लग्न आजीने एकदम थाटामाटात केलं. सर्व कोमठ्याला पायसाचं, वड्या मटणाचं जेवण घातलं. केशवने राकेशला बेळगावला न राहता मुंबईला राहा असं सांगितलं. त्याला एक छोटासा व्यवसाय घालून देण्याबद्दलही तो बोलला, पण मानी राकेशनं केशवला नम्रपणे नकार दिला, कारण राकेश आधीच या सगळ्यांच्या उपकाराने दबून गेलेला होता. त्याला नलीचा आणि आपला भार केशववर घालायचा नव्हता. त्यात त्याच्या आजवरच्या आयुष्यात कधीही कुणाकडे काहीही न मागितलेल्या राकेशला तांबड्या आजीच्या या उपकारापुढे अगदी वाकायला लागलं होतं. त्याच्या समोर असलेल्या परिस्थितीमुळे तो हतबल झाला होता, पण तरीसुद्धा त्याची नली त्याला मिळाली होती. परमसुखाची तेवढी एक भावना त्याला दिलासा देत होती. राकेशची ही भावना आजीने बरोबर ओळखली होती. त्यामुळे लग्नाच्या वेळी राकेश तिच्या पाया पडताना ती राकेशला जवळ घेऊन म्हणाली, राकेश पोरा, तू मला तुझी आई हो असं म्हणाला होतास, मी झाले तुझी आई. आता आईने आपल्या मुलासाठी काहीही केलं तरी ते तिचं कर्तव्य असतं आणि मी माझं कर्तव्य केलेलं आहे. राकेशनं गहीवरून माय म्हणून तांबड्या आजीला मिठीच मारली. राकेश नलीचं लग्न झालं ते बेळगावला निघून गेले. केशव, लता आपल्या कुटुंबासह मुंबईला गेले. नंतर थोड्याच दिवसांनी तांबडी आजी रूपासह बेळगावला गेली. तिने नलीचा संसार पूर्णपणे लावून दिला. अगदी आपली जुनी माळावरची पितळी भांडी, लोणच्यासाठी जुन्या बरण्यांपासनं ते तांब्या बालदीपर्यंत सगळं काही आजीने नलीला दिलं. शिलाईचं मशीन तिला दिलं. केशवलतांनी तिला कपाट, दागिने, डायनिंग टेबल, नवीन पलंग, पंखा, इस्त्री सगळं काही दिलं. केशवने राकेशच्या त्या 2 खणी घरात मागच्या दारी आणखीन 2 खोल्या बांधून दिल्या. आणि हे सगळं करताना नको नको म्हणणाऱ्या राकेशला तो चेष्टेत हसत म्हणाला, बघ राकेश, अरे मेव्हणी ही भाऊजीची अर्धी बायको असते असं म्हणतात. आता मी जर लतासाठी काही करतो तर नलीसाठी सुद्धा मला काहीतरी करायलाच पाहिजे ना. नली लाजत म्हणाली, केशव भाऊजी, या राखी पौर्णिमेला मी येशा रघुबरोबर तुम्हाला सुद्धा राखी बांधणार बरं. आणि सगळे हसले. तांबड्या आजीने आणि रूपानं अनेक प्रकारची फुलाफळाची झाडं नलीच्या अंगणात आणि विहिरीजवळ रोवली आणि नंतर नलीचा संसार नीट लावून रूपा आणि आजी कोमठ्यात परत आले. आजीला येताना नली रडली नाही हे बघून फार समाधान वाटलं होतं. जर आजी परत येताना नली रडली असती तर तिचाही जीव वर खाली होत राहिला असता, पण तसं काही झालं नाही. पण जेव्हा आजी स्वतःच्या घरी आली तेव्हा नलीची कमतरता तिला खूप जाणवली. नलीने तिच्या लग्नाच्या वेळी शकू आणि दामोदर पंतांना बोलवण्याबद्दल आईला आग्रह केला. केशवलतांनी तिला तेच सांगितलं, पण आजीने त्या गोष्टीला परत एकदा साफ नकार दिला. शकूनं सुद्धा मरेपर्यंत आपल्या आईची किंवा आपल्या भावंडांची चौकशी केली नव्हती, पण मेल्यानंतर मात्र ती आपल्या आईच्या माळ्यावर वडिलांबरोबर राहायला लागली. कदाचित शकूला मेल्यानंतर आपल्या वागण्याचा पश्चात्ताप झाला असेल, पण ते काहीही असलं तरी जिवंतपणी शकू आणि आजी नंतर कधीही एकत्र आल्या नव्हत्या. तांबड्या आजीनं त्या आपल्या खट्याळ शकूला आपल्यापासून कितीही नाकारलं तरी आजी तिला विसरली नव्हती. तिला घरातल्या कुठल्याही मंगल कार्यात नेहमी शकूची आणि आपल्या नवऱ्याची म्हणजे मारुतीची आठवण येत असे. तसं बघता आपल्या भावनांचं प्रदर्शन न करता त्या भावना आपल्यापुरत्या मर्यादित ठेवणाऱ्यांपैकी माझी तांबडी आजी होती. नलीच्या लग्नाला परीक्षा होती, त्यामुळे येशा आला नव्हता. ज्यावेळी आजीने येशाची चौकशी लताकडे केली त्यावेळी ती आपल्यापासून काहीतरी लपवतीये असा सारखा संशय आजीला येत होता, पण नलीच्या लग्नाच्या गडबडीत येशाबद्दल विचारायचं तसंच राहून गेलं. रघुनं 5वी नंतर शाळा सोडली ती सोडली. तो मुंज्याबरोबर आता नारायण शिंप्याच्या दुकानात मुंज्याबरोबर काजं बटणं लावायला लागला. आजीने रघुला पुढे शिकण्याबद्दल खूप सांगितलं, पण केशवकडून आल्यावर रघु कोमठ्याच्या शाळेत गेलाच नाही. त्याला शिक्षणात रस नव्हता, पण शिवणकाम मात्र त्याला चांगलं जमायचं. रघु एकदम बुटका असला तरी शरीराने दणकट होता. त्याचा स्वभाव शांत होता. येशासारखं त्याला शिक्षणाचं किंवा मुंबईचं वेड लागलेलं नव्हतं. आजीने त्याला केशवकडून कोमठ्याला आणल्यावरही तो आपल्या आईशी त्यावरून कधी रागावला नव्हता. तसा रघुचा कुठलाही त्रास नव्हता आजीला.
अबोल रघु दिवसभर नारायणाच्या दुकानात मुंज्याबरोबर बसत असे. तो दुपारी 1 वाजता जेवायला घरी येत असे आणि नंतर एकदम 3 वाजता तो मुंज्याबरोबर पुन्हा दुकानात जाई. तो एकदम रात्री 9-9:30 वाजता घरी येत असे. रघुचा आपल्या सर्व बहिणीत सोनीवर फार जीव होता. कधी आपल्या मनातलं तो सोनीकडे बोलायचा, पण आईकडे तो कधीही मनातलं काही बोलायचा नाही. पण तरीसुद्धा कधी आईची तपकीर संपली की आईने न मागता तो तिच्या डबीत भरून ठेवायचा. कधी तिला मासळी आणून द्यायचा. दुपारी जेवायला येताना पान सुपारी आणून आईजवळ ठेवायचा. त्यावेळी आजी कौतुकानं रघुच्या डोक्यावर हात फिरवत म्हणायची, "रघु, अरे तू खरंच शिकायला हवं होतंस रे." रघुला मटणाची आमटी आणि वडे फार आवडत. कधी तो सोनीकडे शेरभर मटण आणून द्यायचा. त्यावेळी आजी लवकर लवकर मटणाची आमटी आणि वडे करून अगोदर रावणाला वाढलं की सगळ्यात आधी कामावरनं आलेल्या रघुला वाढायची. त्याच्या पुढ्यात बसून त्याच्या पानातलं संपलं की पटकन पुन्हा पुन्हा त्याचं पान भरायची. आजीचा येशा फार लाडका होता, पण त्याच्या दुराव्याच्या वागण्यानं तिला फार दुःख होत होतं. तिला रघुपेक्षाही दूर गेलेल्या यशाची काळजी जास्त वाटत असे. आजीला आपल्या बुटक्या रघुची कधी काळजी वाटली नव्हती, कारण कोमठ्यात कधी कोणी उपाशी राहत नाही हे तिला ठाऊक होतं. पण दूर गेलेल्या यशाचा घराबद्दलचा दुरावा तिला खूपदा अस्वस्थ करत राहायचा. यशाच्या मानानं रघु फार प्रेमळ होता. आपलं काच बटणं लावून मिळालेल्या 4 देडक्यात तो सोनीला, नेहाला काही ना काही आणायचा. काही न बोलता त्यांच्यापुढे ठेवून द्यायचा. कधी त्यांनी गंगाधरच्या हॉटेलातनं काही खायला आणलं की आईच्या रावणापुढे अगोदर ते खायला ठेवून नंतर ती पुढे आईकडे द्यायचा. सोनी तिला काही हवं असेल तर रघुच्या कानात सांगायची आणि रघु येताना तिला ते आणूनही द्यायचा. मुंज्या वेळात वेळ काढून रघु, राघव आणि माधव तिघांना शिलाईचं काम शिकवत असे. रूपा आमच्या आजीच्या अगदी मायेतली होती. गरीब परंतु कामसू रूपाचं आजीवरही आपल्या अगदी आईसारखी माया होती. तांबड्या आजीला तिचा रावण जसा जवळचा वाटत असे, तशीच तिला रूपा जवळची वाटत असे. ती आजीच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होती. तांबड्या आजीमुळे आपलं लग्न झालं. आपल्याला मुंज्या, राघव, माधव मिळाले याची जाणीव रूपाला होती. आजीला खूप वेळा वाटायचं की शकूपेक्षा रूपा आपल्या पोटी जन्माला आली असती तर फार बरं झालं असतं. निदान आपल्या मोठीला हरवल्याचं दुःख तरी आपल्याला जाळत राहिलं नसतं. गोव्यात प्राचीला राकेशच्या लग्नाची बातमी कळली तसा तिला राकेशचा प्रचंड राग आला, आश्चर्य वाटलं. एका क्षुल्लक मुलीकरता त्यांनी आपलं सगळं सुख संपवून टाकलं होतं. प्राचीला वाटलं हे क्षुद्र रक्त असंच खालच्या दर्जाचं असणार. तिच्या महेशनं असाच त्या क्षुद्रबाईसाठी तिचा लग्नाचा प्रस्ताव धुडकावला होता. पण तिच्या नशिबाने त्या बाईच्या मृत्यूनंतर तिचा महेश तिला मिळाला होता. प्राचीला त्यावेळी जाणवलं की महेशनी प्रेमामुळे नाही तर निव्वळ व्यवहार म्हणून तिच्याशी लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांनी तिला एक साधं मूलसुद्धा दिलं नव्हतं. प्राचीला जेव्हा कळलं की आपल्याला मूल होणं शक्य नाही, त्याच क्षणी तिच्याही नकळत ती राकेशचा विलक्षण द्वेष करायला लागली होती. तसा का कोणास ठाऊक तिला राकेशच्या लहानपणापासून फार तिरस्कार वाटत होता. त्या क्षुद्रबाईनं ते विषारू जीवाणी तिच्या संपत्तीवर वळवळायला सोडलं होतं आणि महेशमुळे तिला या विषारू जीवाणूला सांभाळावं सुद्धा लागलं होतं. पूर्वी महेशमुळे आणि आता लोकलौकिकामुळे. पण आता त्या मूर्खाने तिच्या नावलौकिकाला सुद्धा काळीमा लावला. त्या विषारी जीवाणूने तिला डंख मारला होता आणि प्राची त्याबद्दल त्याला शिक्षा करणारच होती. प्राचीने लगेच आपल्या सगळ्या बिअर बारमध्ये कळवून टाकलं की ह्यापुढे तिचा आणि राकेश म्हापसेकरचा काहीही संबंध उरलेला नाही आणि कुठल्याही बिअर बारच्या मॅनेजरनं राकेशबरोबर कसलाही देण्याघेण्याचा व्यवहार करायचा नाही. एवढं करून प्राची थांबली नाही. तिने वर्तमानपत्रात नोटीस प्रसिद्ध केली की ह्यापुढे प्राची म्हापसेकरचा राकेश म्हापसेकरबरोबर कसलाही संबंध उरलेला नाही. त्यांनी कदाचित तिच्या नावाचा उपयोग करून कुणाशी कसला व्यवहार केला तर त्याची कसलीच जबाबदारी प्राची म्हापसेकर आणि म्हापसेकर कंपनीवर राहणार नाही. प्राची म्हापसेकरनं राकेश म्हापसेकरला आपल्या इस्टेटीतून बेदखल करून टाकलंय याची कृपया सर्वांनी दखल घ्यावी. प्राचीने नंतर ताबडतोब राकेशचं बँकेचं खातं बंद करून टाकलं. पुढे प्राचीने कधीच आपल्या जीवनात राकेशला स्थान दिलं नाही. तिचा व्यवसाय वाढवायला राकेशच्या वडिलांनी तिला जी मदत केली होती
ती मदतसुद्धा प्राची त्यावेळी विसरली होती आणि राकेशबरोबरचे सगळे संबंध तोडून टाकले होते. यावेळी मात्र एक घडलं होतं. प्राचीला खूप वर्षांनी राकेशच्या अशा जाण्यानं एक विचित्र मानसिक समाधान मिळालं होतं, कारण आता तिच्या इस्टेटीवर कोणा परक्याची सावली नव्हती. शकूच्या जीवनातनं सुधाकर आपली खूण शशिकांताच्या रूपानं ठेवून निघून गेला होता. शकूला आपला हा प्रेमभंग तिच्या जीवनात एक भयंकर पोकळी निर्माण करणारा ठरला. वरकरणी ती आता दामोदर पंतांशी प्रेमानं वागत होती, पण तिला ठायी ठायी सुधाकरचं ते प्रेम तसंच त्याचं ते तिच्याकडे बघून थुंकणं आठवत राहायचं. याचा परिणाम असा झाला की शकू एकदम अबोल झाली. तिचं ते येऊन जाऊन चित्रपट बघणं, बाहेरचं खाणं तिने सगळं संपवून टाकलं. आणि तसं बघता तिला शशिकांत आणि मनोहरमुळे कुठे जाता येत नव्हतं. शकू घरकाम आटपलं की पलंगावर पडून सुधाकरचा प्रणय आठवून रडत राही. सुधाकरने एखाद्या लहान मुलाच्या हातातल्या खेळण्याप्रमाणे तिचा उपयोग केला होता. खेळण्याबरोबर खेळून मन भरल्यानंतर त्यांनी तिला दूर फेकून दिलं होतं. शकू नेहमी सुधाकरच्या आठवणींनी दिवसरात्र बेचैन राहत होती. त्यावेळी दामोदरपंत छोट्या मनोहरला सांभाळत, तसेच ते स्वयंपाकसुद्धा करत. शशीकडे लक्ष देता देता कपडे धुत, भांडी घासत, पण शकूला एका शब्दानं कधी दुखवत नसत. पण शकूला त्यावेळी ठाऊक नव्हतं की तिची भग्न मनस्थिती दामोदरपंतांना ठाऊक आहे. शकू जेव्हा सुधाकरच्या आठवणीतून जागृत होत असे, त्यावेळी दामोदरपंतांचं ते प्रेमळ वागणं शकूला भयंकर लागायचं आणि त्यामुळे ते आपला सुधाकरचा राग सगळ्या त्या लहानग्या शशीवर काढत राहत असे. ह्या एकाच कारणाने तिने कधीही लहानग्या शशिकांतला प्रेमाने जवळ घेतलं नव्हतं. इतकंच नाही तर तिने त्याचं आपल्या अंगावरचं दूधही लवकर तोडून टाकलं होतं. मनोहरला मात्र शकू फार प्रेमानं वागवायची. शकूला शशिकांत झाला तरी तिने नंतर कधीच आपल्या आईची आठवण काढली नाही. जणू ती कोमठ्याला पूर्ण विसरलीच होती. शकूचा शशिकांत मोठा देखणा सालस वृत्तीचा होता. दामोदरपंतांच्या मायेवर तो वाढला. शशिकांतचा आपल्या वडिलांकडे फार ओढा होता आणि भल्या दामोदरपंतांना ठाऊक होतं की शशी आपला मुलगा नाही, तरीही ते स्वतःच्या मनोहरपेक्षा शशीवर जास्त माया करत. दामोदरपंतांचा मनोहर उंच आणि हाडकोळा होता, पण स्वभावानं अत्यंत गरीब स्वभावाचा. शकूची आपल्या सगळ्या मुलांमध्ये मनोहरवर अत्यंत माया होती. गरीब स्वभावाचा मनोहर शिकायला मात्र खूप हुशार होता. बेळगावला मॅट्रिक झाल्यानंतर तो मुंबईला हॉस्टेलमध्ये राहून त्यांनी आपलं कॉलेज शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर त्यांनी विमान चालकाचा म्हणजे पायलटचा कोर्स केला आणि तो एअर फ्रान्स विमान कंपनीत चांगला विमान चालक झाला. पुढे शकूला आणखीन 3 मुलं झाली. 2 जुळ्या मुली मेघना, नयन आणि शेवटचा मुलगा अमोल. मेघा, नयन, अमोल बेळगावात मॅट्रिक झाले. नंतर कॉलेज शिक्षणासाठी मनोहरकडे मुंबईला गेले. मनोहरनं नोकरीमुळे मुंबईला सांताक्रूज इथे मोठा 4 खोल्यांचा फ्लॅट घेतला. तो मुंबईला स्थायिक झाला. यावेळेपर्यंत शकूच्या 5 मुलांना मनोहर, शशिकांत, मेघना, नयन आणि अमोलला जवळच असलेल्या कुमठ्यात आपली एक आजी राहते, आपले 2 मामा आहेत, आपल्याला 4 मावश्या आहेत, हे माहितीसुद्धा नव्हतं. शकूनं त्यांना कधी आपल्या माहेरबद्दल सांगितलं नव्हतं आणि दामोदरपंतांनाही त्यांनी मुलांना कुमठ्याबद्दल काही सांगू नये अशी तंबी दिलेली होती. आपल्या पोरांना शकूनी जेव्हा आपण अनाथाश्रमात वाढलो असं सांगितलं, त्यावेळी मात्र दामोदरपंतांनी घृणेने मान फिरवली. त्यावेळी त्यांना वाटलं की शकूसारखी मुलगी परमेश्वरानं कुणाच्या पोटी कधीही जन्माला घालू नये. आपल्या आईचा इतका द्वेष क्वचित कुठल्या मुलीने केलेला असावा. 5 मुलांची आई झालेली शकू आता अंगाने सुटली होती. ती दिवसभर खा खा करत राहायची. शकूनी आता एक नवीनच वेड घेतलं होतं. ती आपल्या घराचा दरवाजा सताड उघडा ठेवून नाकात तपकीर कोंबत आराम खुर्चीत बसून सुधाकरच्या त्या बंद दाराकडे बघत तासनतास काहीतरी विचार करत राहाई. त्यावेळी तिचं ताटात काहीतरी घेऊन खाणं चालू असे. वाढत्या वयामुळे शकूचं आता आपल्या मुलांवरचं, आपल्या संसारावरचं लक्ष उडालं. सुधाकर आपल्याकडे असं का वागला ह्याचंच ती कोडं सोडवत बसायची. पूर्वी शाळेत असताना मेघना, नयना घरातलं सगळं काही जेवण खाणे पाहत असत, तर शशिकांताचं शिक्षण संपल्यावर मुंबईला मनोहरकडे राहून तो सुद्धा विमानचालक झाला, मनोहरकडे राहायला लागला.
पुढे शिक्षणाच्या निमित्ताने आणि नंतर नोकरीच्या निमित्तानं शकूची सगळी मुलं मुंबईला स्थायिक झाली. शकूला भराभरा मुलं झाली. ती भराभरा वाढून शकू आणि दामोदर पंतांपासून दूर निघून गेली. दामोदर पंत रिटायर झाले. घरची सगळी जबाबदारी त्यांच्यावर पडली. शकू सतत बसून खात राही. त्यामुळे अगोदरच आडव्या बांध्याची शकू चारी ठाव आडवी तिडवी सुटली. शकूला 5 मुलं झाली. त्या काळात कुमठ्यात अनेक घडामोडी घडल्या. तरीही शकूला कधीच आपल्या त्या सुंदर घराची, सुंदर आईची, भावंडांची आठवण आली नव्हती. तांबड्या आजींनी शकूच्या कुठल्याही मुलाला पाहिलं नव्हतं. दामोदर पंतांनी आजी आणि शकूच्या या तिढ्यात मात्र त्रयस्थाची भूमिका घेतली होती. तरीही शकूनं इतकं वाईट वागून सुद्धा दामोदर पंत नेहमी शकूच्या पाठीशी राहून तिला सांभाळत राहिले. शकूची मुलं मुंबईच्या भूलभुलैया नगरीत आपल्या आईवडिलांना घालवून बसली होती. वडिलांना दर महिन्याला मनी ऑर्डर पाठवण्यापुरता आता त्यांचा मिरजेशी संबंध राहिला होता. दामोदर पंत म्हातारपणी सुटसुटीत राहिले होते. आपल्या कन्येवर आणि मुलांवर त्यांची विलक्षण माया होती. काही माणसं फक्त माया देण्यासाठी जन्माला येतात, त्यातलेच एक दामोदर पंत होते. आपल्या सर्व मुलांचं शकूनं दूर लोटलेल्या शशिकांताला दामोदर पंतांनी त्याची ह्यात काही चुकी नाही हे जाणून त्याला आपल्या हृदयाशी धरलं होतं. शकू इतकी जाड झाली होती की तिला आता मोरीकडे जाताना दामोदर पंतांना धरून न्यायला लागत असे. दामोदर पंत शकूचं सगळं काही करत, तिला आंघोळ घालत, तेल लावून तिचे केस विंचरत, आपल्याला जमेल तसं जेवण खाण करत शकूला वाढत सुद्धा. दामोदर पंतांचं या उतारवयात फक्त चूल आणि शकू हेच जीवन झालेलं होतं. कधी दामोदर पंत शकूला ताडभर जेवण भरवायचे, पण शकू अर्ध्या अर्ध्या तासानं पुन्हा पुन्हा जेवण नाहीतर खायला मागायची. आणि जर दामोदर पंतांनी बाहेरचं खाणं आणायला नकार दिला तर मग दिवसभर त्यांना शिव्याशाप घालत राहायची, रडायची, ओरडायची. तिचा हा त्रागा सहन न होऊन दामोदर पंत हॉटेलमधलं खाणं शकूला आणून द्यायचे. ते खाणं शकू बकासुरासारखं बाका खाऊन दिवसभर परसाकडे करत राहायची आणि नंतर तिची लुगडी धुता धुता दामोदर पंत थकून जायचे. तरीही दामोदर पंत आपल्याला 5 मुलं देणाऱ्या शकूचं सगळं काही खालच्या मानेनं करत राहिले. त्यांनी शकूची कसलीही तक्रार आपल्या कुठल्याही मुलाकडे केली नाही. मनोहर आणि शशिकांत दामोदर पंतांना नेहमी म्हणत की बाबा तुम्ही आईला घेऊन मुंबईला चला, आमच्या जवळ राहा. पण दामोदर पंतांना शकूचं उडबस खाणं, वाटेल तेव्हा हागणं मुतणं ठाऊक होतं. या सगळ्या गोष्टीचा आपल्या मुलांना त्रास होईल याची जाणीव त्यांना होती. तरीही त्यांनी एकदा शकूला विचारलं की शक्या, मुंबईला मनोहरकडे जाऊन आपण राहायचं का? आणि समोरच्या त्या बंद दाराकडे बघत शकू म्हणाली, नाही, मी कुठेही जाणार नाही. आणि नंतर मुंबईला जायचा विषय तिथेच संपला. एकदा शकूला पक्षाघाताचा म्हणजे पॅरालिसिसचा झटका आला. तिचा उजवा हात आणि पाय लुळे पडले आणि त्यावेळी मनोहर, शशी, अमोल, मेघना, नयन पाखरासारखे धावत तिच्याजवळ आले. शकूसाठी मोठमोठे डॉक्टर आणले गेले. जरा बरं वाटल्यावर शकूनी फक्त शशिकांतला जवळ न घेता सगळ्यांची विचारपूस केली होती. त्यावेळी शशिकांतला प्रथमच आईचं ते त्याच्याकडे दुर्लक्ष करून वागणं फार जाणवलं. आई आपल्याशी असं का वागते याचं कोडं त्याला कधी उलगडलं नाही. लहानपणी बाबा त्याला सांगायचे की अरे शशी, तू माझा फार लाडका आहेस ना, म्हणून आईने तुला मला देऊन टाकलंय. आता माझ्या शशीचे मीच लाड करणार का नाही? आणि त्यावेळी शशिकांत त्यांच्या कुशीत शिरला होता. पण पुढं मोठं होत गेल्यावर शशिकांतला आईचं वागणं खटकायला लागलं. पण तरीसुद्धा शशिकांतनी नंतर कधीही आपल्या बाबांना त्याबद्दल विचारलं नाही. मनातून आपल्या आईवर अत्यंत माया करणारा शशी नेहमी शकूकडून दुराव्यानं राहिला. शशीला कधीच कळलं नव्हतं की तो दामोदर पंतांचा मुलगा नाही, तर तो सुधाकरचा आहे. आणि सुधाकरसारख्या दिसणाऱ्या शशीला पाहिलं की शकूला तो सगळा भूतकाळ आठवायचा आणि ती शशीला आपल्यापासनं टाळत राहायची. शकूला आता चाकाच्या खुर्चीत घालून दामोदर पंत फिरवीत. तिला जरा बरं वाटलं की मग तिची मुलं पुन्हा भराभरा मुंबईला निघून गेली आणि दामोदर पंतांचं ते मिरजेचं घर पुन्हा खाली झालं. हा खालीपणा शकूला जाणवायचा. दामोदर पंतांना जाणवलं की आईची माया काय असते ते आता तरी आपल्या शकूला कळेल. म्हणून एकदा सहज शकूला ते म्हणाले की शक्या, तू आपल्या पोरांसाठी किती तळमळतेस.
मग तुला कधी तुझ्या आईची की भावंडांची आठवण नाही का येत? शकू विलक्षण चिडली आणि ओरडली, म्हणाली, "गप्प बसा तुम्ही. त्या तांबड्या कैदाशिणीचं नाव माझ्यासमोर काढू नका. आपल्या रूपाचा वाटा तिने सगळ्यांना दिला आणि मला मात्र हे असं केलं. माझ्या ह्या रूपामुळे तुमची धोंड मला पत्करायला लागली. मी सुंदर असते तर मला कोणी असं सोडून माझ्यावर थुंकून गेलं असतं का? हे सगळं त्या कैदाशिणीमुळे घडलं. मी जर मेले ना तर कोणाला माझ्या अंत्ययात्रेला सुद्धा बोलवू नका त्यांच्यापैकी, नाहीतर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही." आणि दामोदरपंत शकूकडे बघत राहिले. त्यांना वाटलं की आपण आपल्या आईसारखं सुंदर नाही, ही खंत शकूला वाटणं स्वाभाविक आहे. पण त्यामुळे आपल्या आईचा आणि तिच्या मुलीने द्वेष करणं किती विचित्र आहे. आणि त्यानंतर दामोदरपंतांनी कधीच तांबड्या आजीचा विषय शकूसमोर काढला नाही. आता शकूने नवीन तऱ्हा चालू केली. ती दामोदरपंतांना सतत हॉटेलमधलं काही ना काही खायला आणायला सांगायची. ते हॉटेलातलं खाणं तिला पचायचं नाही. शकूला नेहमी वाटायचं की तिच्या मुलांनी तिच्या अवतीभोवती असावं, तिची सेवा करावी. आणि मग ती दामोदरपंतांना त्या सगळ्यांना बोलवून घ्या म्हणून त्यांच्या मागे लागायची. दामोदरपंत शकूला खोटंच सांगायचे की मी त्यांना पत्र लिहिलंय. रजा मिळाली की मनोहर, मेघना, नयन अमोलसकट येणार आहेत. मग शकू त्यांची वाट बघत राहायची. पुढे पुढे ती आपल्याकडे न येणाऱ्या आपल्याच मुलांना शिव्याशाप घालायला लागली. मग मात्र दामोदरपंत चिडले. ते शकूला स्पष्ट म्हणाले, "शक्या, तू मला काही बोला, पण माझ्या दूर असलेल्या पोरांना शिव्याशाप द्यायचं कारण नाही." दामोदरपंत शकूला कंटाळले होते. खरं तर उतार वयामुळे आता सतत चुलीच्या धगीत बसून शकूसाठी काही ना काही शिजवत बसणं त्यांना फार कठीण जात होतं. त्यात त्यांना सतत शकूभोवती राहायला लागत होतं. आता त्यांना सुद्धा विश्रांतीची गरज होती. शकूमुळे साधं दुपारचं झोपणंही दामोदरपंतांच्या नशिबात नव्हतं. एकदा घरी आलेल्या शशिकांतनं बाबांची ही धावपळ बघितली, तशी त्यांनी त्याच दिवशी एक नर्सबाई शकूजवळ तिचं सर्व करायला घरी ठेवली. ती नर्सबाई सकाळी आली आणि संध्याकाळी, "कसली बाई आहे हो ही? मला इथं काही राहणं जमणार नाही आहे," असं म्हणून निघूनही गेली. शशिकांतला हाच अनुभव जेव्हा 4-5 वेळा आला, तेव्हा शशिकांतनं आईच्या सेवेला घरी नर्सबाई ठेवायचा नाद सोडून दिला. शकू साधी कामवालीसुद्धा घरी टिकू द्यायची नाही. तसं पाहता दामोदरपंतांच्या मुलांची त्यांच्या आईपेक्षा त्यांच्या बाबांवर माया जास्त होती. पण तरीसुद्धा आईला तशा अवस्थेत सोडून बाबा एकटे राहणार नाहीत हेही त्यांना ठाऊक होतं आणि त्यांची आई ते समोरचं बंद दार सोडून कुठे जाणार नाही हे सुद्धा त्यांना माहिती होतं. शकूनी त्या बंद दाराने आणि आपल्या चाकाच्या खुर्चीने दामोदरपंतांना अगदी कैदेत ठेवलं होतं. असेच दिवस जात राहिले. तांबड्या आजीच्या लताचं केशवचं लग्न झालं, नलीचं राकेशचं लग्न झालं, याची काहीही गंधवार्ता शकूला नव्हती. त्यात पावसाळा सुरू झाला आणि शकूला कोलंबीची तिखट आमटी आणि भात खावा असं वाटलं. तिने तसा हट्ट दामोदरपंतांकडे धरला आणि नेहमीप्रमाणे दामोदरपंत बाजारातून मोठी कोलंबी आणून त्यांनी छान तिखट आमटी तयार केली. वासाच्या तांदळाचा टोपभर भात केला. थोडी कोलंबी तेलात तळली. तिने शकूला जेवायला वाढलं. शकूनं हावरटासारखं बकाबका ते सगळं जेवण संपवून टाकलं. दामोदरपंत, "शक्या, आता पुरे, आता पुरे," असं म्हणत असतानाही शकूने पुन्हा पुन्हा हट्टानं मागून ती सगळी जेवणाची पातेली रिकामी करून टाकली आणि व्हायचा तो परिणाम झाला. रात्री 10च्या सुमाराला शकूला ढाळ आणि उलट्या सुरू झाल्या. दामोदरपंत घाबरले. पावसात पळत डॉक्टरांना आणायला गेले. दामोदरपंत डॉक्टरांसह घरी येईपर्यंत उशीर झाला होता. खोलीभर पसरलेल्या आपल्याच घाणीत शकू आपल्या चाकाच्या खुर्चीतून खाली उपडी पडली होती. मरताना सुद्धा तिच्या दोन्ही नाकपुड्यात तपकीर ठासून भरली होती. शकू मरण पावली. तांबड्या आजीची मोठी मुलगी गेली. दामोदरपंतांना शकूचा तिच्या आईवरचा राग ठाऊक असल्यामुळे आणि कदाचित आपल्या शकूच्या आत्म्याला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी कोमठ्याला तांबड्या आजीला शकूबद्दल काहीही कळवलं नाही. शकूचा अंत्यविधी मिरजेच्या स्मशानात करून शकूची पोरं दामोदरपंतांना बरोबर घेऊन मुंबईला निघून गेली. दामोदरपंतांना शकू गेली त्यावेळेला काकुणच ठाऊक पण फार बरं वाटलं होतं. मोठ्या भयंकर तुरुंगातून आपली सुटका झाली आहे असं त्यांना वारंवार वाटलं होतं. दामोदरपंत मुंबईला गेले तरी त्यांच्या चांगल्या मनाला एक विचित्र टोचणी लागली होती. एका आईची मोठी पोर गेली होती आणि त्यांनी ते त्या आईला कळवलेलं नव्हतं.
शेवटी खूप विचार करून दामोदरपंतांनी 5 महिन्यांनी एक पोस्टकार्ड तांबड्या आजीच्या नावावर लिहिलं आणि आपला मुंबईचा पत्ता न देता ते आपल्या मुलांच्या नकळत पोस्ट करून टाकलं. ते पत्र पोस्टाच्या पेटीत टाकताना दामोदरपंत मनात म्हणत होते की शक्या, मला माफ कर, पण हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी पूर्ण केलं. आजीला शकू गेली ना त्याच रात्री विचित्र स्वप्न पडलं होतं. तिच्या स्वप्नात कितीतरी वर्षांनी तिची शकू आली होती. आजी रगड्यात मसाला वाटत होती तेव्हाच शकू तिथे आली. तिच्या हातात मोगऱ्याची फुलं होती. आजीने शकूला बघून आश्चर्याने विचारलं की शक्या, अगं आलीस कधी? आणि शकू काही न बोलता माझघरातून सरळ वरच्या माळ्यावर निघून गेली होती. आणि आजीने येऊन वर माळ्याकडे बघितलं तेव्हा तिला वर शकू आपल्या वडिलांच्या कुशीत रडताना क्षणभर दिसली आणि तांबडी आजी धडपडून जागी झाली. आजीला त्यावेळी पहिल्यांदा शकूची खूप आठवण आली. आजीला आठवलं अगदी फार लहानपणी ती शकूच्या 2 वेण्या घालून त्या वेण्यांवर रिबीन बांधायची. त्यावेळी एवढीशी शकू हसत हसत तिला आपला बारीक डोळा जास्त बारीक करत विचारायची, माय मी कशी दिसतीये? आजी म्हणायची, माझी शक्या राजकन्येसारखी दिसतीये, आणि शकू तिच्या गळ्यात पडायची. आजीला नंतर भराभरा शकूच्या लहानपणीच्या अनेक आठवणी जागृत झाल्या. तिचं ते पहिलंच अपत्य, फार लाडाचं. पण आजोबा गेल्यावर सगळं बदललं. शकू दिवसेंदिवस तिच्यापासून दूर झाली. आजी शकूच्या आठवणीने एकदम गुदमरली. तिला वाटलं मोठ्यांदा रडावं. मिरजेत काहीतरी घडलंय असं तिचं आईचं हृदय तिला सांगत होतं. आणि आजी उठली, धडपडत मागच्या दारी मोगऱ्याच्या झाडाकडे गेली. मोगऱ्याच्या फुलांनी भरलेलं ते झाड त्यावेळी कोणीतरी नुकतीच फुलं काढल्याप्रमाणे ओकबोकं उभं होतं. कोणीतरी त्या झाडावरची फुलं घाईघाईत काढली होती. काही फुलं झाडाच्या खाली सुद्धा पडली होती. आजी भयंकर अस्वस्थ झाली. तिला त्या क्षणी वाटत होतं की असंच आपण शकूच्या घरी जावं, ती सुखरूप आहे एवढंच बघावं, परत यावं. ती आपल्याला काही बोलली तर बोलू दे. पण दुसऱ्या क्षणी तिला खऱ्या वस्तुस्थितीची जाणीव झाल्यावरती मटकन खाली बसली. तिला वाटलं नाही, शकूकडे सगळं काही ठीकठाक नाही आहे. काही अशुभ घडलं असतं तर दामोदरपंतांनी आपल्याला सांगावा धाडतील की. तांबडी आजी चांगली महिनाभर पोस्टमनची वाट बघत बसली, पण मिरजेहून कुठलाही सांगावा आला नाही. मग आजी पुन्हा शकूला विसरली. पण त्यानंतर रोज माळ्यावर होणारी हालचाल तिला अस्वस्थ करत असे. आणि ज्यावेळी दामोदरपंताचं पोस्टकार्ड तांबड्या आजीला मिळालं त्यावेळी लता मुंबईला, नली बेळगावला. आजी त्या पोस्टकार्डकडे बघत रडत राहिली. त्यावेळी आजीजवळ सोनी, नेहा, रघु होते. ते चांगले मोठे झाले होते. तांबड्या आजीनं पोस्टकार्ड वाचलं आणि ती रडत रडत रघु, सोनी, नेहा, रूपा, मुंजा, राघव, माधव बरोबर तातडीने मिरजेला गेली. पण शकूच्या दाराला कुलूप होतं. शकूला शेजार असा नव्हता. पण त्यावेळी रस्त्याच्या पलीकडच्या घराबाहेर एक मद्रासी बाई उभे राहून त्या सगळ्यांकडे आश्चर्यानं बघत होती. आजी धावत त्या बाईजवळ गेली. म्हणाली, अहो इथे माझी पोरगी राहत होती शकू. ती वारली म्हणून आम्हाला सांगावं आलाय, पण इथे कोणीच नाही. रडत आलेल्या आजीकडे वर खाली बघत ती बाई मद्रासी मराठीत म्हणाली, अहो आम्ही मद्रासचे 6 महिने झालो की इथं राहायला आलो. इथं 5 महिन्यापूर्वी या घरातलं एक बाई वारलं होतं. गेले होते की मी बघायला. त्यावेळी 3 तरुण मुलगे, 2 मुली रडत बसल्या होत्या. नंतर दुपारी त्या बाईला मिरजेच्या स्मशानात नेलं की. तिला काय झालं ते ठाऊक नाही, पण महिना झाल्यावर तिथलं तो म्हातारा आणि ती 5 पोरं निघून गेली. कुठं गेली काही ठाऊक नाही बघा. अय्ययो अम्मा, त्या लोकांनी तुमची पोरगी मेली तरी तुम्हाला कळवलं नाही काय? फार वाईट झालं की हो. आणि आजी त्या बाईच्या घराजवळून येताना स्वतः पुटपुटली, म्हणजे शक्याला 5 मुलं आहेत. अरे देवा, माझ्या पोरीला मीच कशी विसरले. आणि एकदम तांबड्या आजीला वाटलं की आपल्या शक्यानं कदाचित मरण्यापूर्वी दामोदरपंतांना घरी कळवू नका असं सांगितलेलं असावं, आणि त्यामुळेच दामोदरपंतांनी आपल्याला काही कळवलं नाही. तसे वागणारे ते गृहस्थ नव्हते. पण नंतर त्यांच्या विवेकबुद्धीच्या टोचणीत त्यांनी हे पत्र लिहून शकूचं जाणं कळवलेलं असावं. आणि मरणात सुद्धा आपल्याला विसरणाऱ्या शकूचा आजीला प्रचंड राग आला. ती आपली आश्रू पुसून रूपाला म्हणाली, रूपा, मी उगाच शकूला पाहिलं इथे आले ग. तिथं कधीच आपल्या वरच्या माळ्यावर राहायला आली आहे. चल निघू परत. मिरजेहून परत येताना आजी अजिबात रडली नाही, तर ती कुठल्या तरी विचारात गर्क होऊन सारखी तपकीर नाकात कोंबत होती. आजी घरी पोचली, गप खावल्याच्या विहिरीजवळ बसून राहिली.
शकू तिची पोरगी तरुणपणी गेली होती. आईशी वागू नये अशा दुपट्याने ती वागली होती. पण मेल्यावर मात्र तिला आवडणारी मोगऱ्याची फुलं घेऊन ती वर माळावर आपल्या वडिलांच्या सोबत राहायला आली होती. त्या रात्री सगळे झोपले. मग तांबडी आजी रावणाकडे गेली आणि म्हणाली, "रावणा रे, आपली शकू गेली की रे?" त्यावेळी मात्र ती ढासाढासा रडली. आज तिच्या पदरातलं पहिलं फूल गळून पडलं होतं आणि ते तिला खूप उशिरा लक्षात आलं होतं. तांबडी आजी नंतर थकल्याप्रमाणे सावकाश दिवाणखान्यात गेली. वरच्या माळ्याकडे बघून हलकेच म्हणाली, "शक्या, अगं एवढ्या लवकर मला सोडून गेलीस? आपल्या पोरांसाठी थांबायचं नाहीस का?" आणि तांबड्या आजीला एकदम रडणारं शकूचं तोंड क्षणभर दिसलं. नंतर फक्त तिथे फुसफुस ऐकू आली. तांबड्या आजीने नंतर केशव, लता, नली, राकेशला बोलवलं. शकूच्या श्राद्धाचं जेवण केलं. त्यावेळी यशा एका कंपनीत कामाला लागला होता. तो काही शकूच्या श्राद्धाला आला नाही. तांबड्या आजीनी शकूला आवडणारे सगळे पदार्थ केले होते श्राद्धाला. आणि आश्चर्य म्हणजे श्राद्धाच्या पिंडाला कावळा पटकन शिवला आणि आजीनी सुटकेचा निश्वास सोडला. शेवटी शकूनं आपला आईवरचा तिढा थोडा सैल केला होता म्हणायचा. शकू गेल्यावर दामोदरपंत आपलं ते अंगण असलेलं घर सोडून मनोहरकडे मुंबईला राहायला गेले. ते पुढे कधीच मिरजेच्या घरी परतले नाहीत. शकूची ती चाकाची खुर्ची, तिची ती पत्र्याची तपकिरीची डबी तशीच त्या मोकळ्या घरात पडून राहिल्या. कधी वाऱ्यानं किंवा अचानकपणे शकूची ती मोकळी खुर्ची करकर आवाज करून हालायला लागायची, तेव्हा त्या घराजवळून जाणाऱ्याच्या अंगावर काटा उभा राहायचा. तसं पाहता शकूची तांबड्या आजीच्या जीवनातली कहाणी संपली होती. आजीला शकूची कधी आठवण आली की तिला वाटायचं की माणसाच्या आयुष्यात कितीतरी चढ उतार येतात. हे चढ उतार पार करताना कधी जीवनाची संध्याकाळ आली आहे कळतही नाही. म्हणून प्रत्येक माणसानं होता होईल तेवढं चांगलंच वागावं. शकूच्या अशा वागण्यानं लता, नली, सोना, नेहानं तिची कधी घरात आठवणसुद्धा काढली नव्हती. शकूचं श्राद्धाचं जेवण जेवल्यावर सगळे तिला विसरून गेले होते. शकू दामोदरपंतांबरोबर मिरजेला गेली. ती फक्त त्या रात्री आपल्या बाबांबरोबर आपल्या आईच्या माळ्यावर राहायला आली. आणि हे गुपित फक्त शकूच्या आईला म्हणजे माझ्या तांबड्या आजीलाच माहिती होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.